उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांना पुणे महापालिकेसाठी उमेदवारी मिळाली आहे। त्या पुण्यातील प्रभाग क्रमांक 26 मधून निवडणूक लढवणार आहेत। मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना AB फॉर्म देण्यात आला। पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी गटांची युती झाली आहे। नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ओतूर जवळील डुंबरवाडी येथे पिकअप व दूध टँकरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे। या अपघातात पिकअप मधील 2 महिला शेतमजुरांचा मृत्यू झाला असून सुमारे 35 ते 38 जण जखमी झाले आहेत। माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। तुमसर तालुक्यातील राजापूर नाकाडोंगरी मार्गावर मंदिर परिसरातील दुर्गा देवीच्या मूर्तीजवळ पहाटे एक नवजात बालक मृतावस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेचा पोलीस सविस्तर तपास करत आहेत। मुंबईतील भांडूप पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा भीषण अपघात झाला। बस रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खाली अनेक जण सापडले। या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत। त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे। पुणे महानगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग आलाय। दोन्ही राष्ट्रवादी गटांची युती जाहीर झाल्यानंतर शिवसेना भाजप युती तुटल्याचे समोर आले आहे। अशातच कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी अजित पवार गट कडून AB फॉर्म देण्यात आलाय। जयश्री मारणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। शिर्डीत दिलेल्या वक्तव्यात महंत रामगिरी महाराज यांनी भारतात मुस्लिम बदनाम का होत आहेत यावर वादग्रस्त टिप्पणी केली। खरे राष्ट्रवादी मुस्लिम समाजातील चुकीच्या कृत्यांचा विरोध करतील तेव्हाच सहानुभूती दिसेल असे ते म्हणाले। तसेच गेल्या वर्षीचे आपले वक्तव्य बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या संदर्भात होते असेही त्यांनी स्पष्ट केले। नाताळ सुट्ट्या, शाकंभरी नवरात्रोत्सव व नववर्षाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडावरील भगवती मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हा निर्णय आज 30 डिसेंबर पासून 4 जानेवारी पर्यंत लागू राहणार असून भाविकांना 24 तास दर्शन घेता येणार आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरांचे सत्र सुरू असतानाच उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। माजी नगरसेविका नेहा निकोसे यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत त्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना भाजपकडून उमेदवारीही मिळाली। या प्रभागातील आणखी काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत। कोल्हापुरातील एका तरुणावर तमिळनाडूमध्ये रील बनवण्यास विरोध केल्याने काही अल्पवयीन मुलांनी कोयत्याने जीव घेणा हल्ला केला। अवघ्या 1.5 मिनिटात 72 वार करण्यात आले असून तरुण गंभीर जखमी झालाय। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला नसून पोलीस तपास सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी वार्ड क्रमांक 1 येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नी व 4 वर्षांच्या चिमुकल्या मुलाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।